चला घेवड्याची भाजी बनवूया। यासाठी आपल्याला लागणार आहे घेवडा, जो की मी स्वच्छ धुवून निसून घेतलेला आहे आणि परत एकदा भिजायला ठेवलेला आहे, जेणेकरून तो चांगला तरतरीत भिजल्यामुळं होतो। आणि आपल्याला यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे, हळद, तिखट, लाल तिखट आणि काळा तिखट तुमच्या मर्जीपर्यंत जे तुमच्या घरामध्ये मसाले असतात ते मसाले तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। अशा प्रकारे बघा घेवडा बारीक बारीक करून घेतलाय आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण धुवून पण घेतलाय। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यातलं लसूण टाकून बनवू शकता, पण मी हे तसं बनवलेलं नाहीये। हे अगदी साध्या पद्धतीने जसं सगळ्यांना जमेल ही रेसिपी अशा प्रकारे हे बनवलेलं आहे। आणि तर या ठिकाणी आता काय करायचंय, तेल घ्यायचंय, एक पळी तेल घ्यायचं, जिरी मोहरी त्याच्यामध्ये टाकायचं चांगलं तेल गरम झाल्यानंतर, आणि जिरी मोहरी त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर हळद टाकायची। घेवडा जो आपण घेतलाय ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा घेवडा शिजायला आहे ना जास्त वेळ लागत नाही। त्यामुळं का नाही आपण काय करायचं, ह्याला म्हणजे एकदम बिग्गर पाण्यामध्ये म्हणजे शून्य पाण्यामध्ये शिजवायचं, त्याच्या अंगच्या पाण्याने ते आपोआप शिजला जातो। त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, जेणेकरून काय होतं अशी चव जी येते फक्त त्याच्या घेवड्याची चव त्याला यायला पाहिजे, एक्स्ट्रा पाण्याची चव होता कामा नये। हे बघा सगळे मसाले टाकले, असे छान प्रकारे हलवून घेतलं। त्याच्यामध्ये कूट टाकायचा, कूट टाकला, झाकून ठेवायचं त्याला, पहिल्यांदा वाफेवरच हा घेवडा शिजवून द्यायचा। त्याच्यानंतर एक वाफ झाली त्याच्यानंतर कूट टाकायचा, शेंगदाण्याचं कूट चांगला मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे, कूट टाकायचा, हलवून घ्यायचं आणि आपली चमचमीत घेवड्याची रेसिपी तयार। आणि ही अशी रेसिपी तयार झाली तर तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत पण खूप छान लागते। आणि मला नक्की कळवा मैत्रिणींनो की कोणाकोणाला घेवड्याची रेसिपी आवडते, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईक करा। धन्यवाद।